रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही बनवले ड्रायफ्रूटचे लाडू. लाडू करण्यासाठी इथे आम्ही सर्वात आधी 4 कप खारीक घेतली. ही काळ्या कलरची खारीक आहे आणि ही अतिशय पौष्टिक असते, त्यामुळे आम्ही काळ्या कलरचीच खारीक घेतली. इथे आम्ही खारीक भाजून घेतली. या कपाने इथे 2 कप खोबरं घेतलेलं आहे बारीक करून. 1 कप पिस्ता घेतलेला आहे. आता 2 कप बदाम घ्यायचे आहेत आपल्याला. 1 कप आणि हा एक दुसरा कप. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काजू. काजूसुद्धा आम्ही 2 कपच घेतलेले आहेत. त्यानंतर घेणार आहोत आपण पिस्ता. 1 कप घेतलेला आहे. त्यानंतर मखाणे हे 2 कप घेतले, किंवा तुम्ही मखाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे खारीक आणि खोबरं आपण हलकेसे असे भाजून घेणार आहोत. इथे मी वेलची कुटून घेते. इथे मी काजू आणि बदाम हे दोन्ही पण मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे. डिंक तळण्यासाठी. इथे 1 कप डिंक तळून घेतलेला आहे. इथे मदतीला सुमेधा आली होती. मी करते करत होती. हे बघा, तिने 1 कप डिंक तळून घेतला. त्यानंतर हा डिंक आम्ही मिक्सरवरती बारीक करून घेतला. त्यानंतर हे सर्व साहित्य आम्ही एकत्र केलं. त्यामध्ये 1 कप पिठी साखर टाकली आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं. साखर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता, कमी किंवा जास्त. त्यानंतर आम्ही अर्धा कप तूप टाकून घेतलं. तर तूप हे लाडू जुळतील एवढं टाका, कमी जास्त करू शकता तुम्ही. सर्व एकत्र केलं आणि मी लाडू वळून घेतले. तर तुम्ही इथे बघू शकता आपले लाडू तयार झालेले आहेत. तर एवढ्या प्रमाणात आपले 40 ते 45 लाडू झालेले आहेत. तर असा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.